हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलांडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण पित्त प्रकृतीबद्दल अभ्यास करणार आहोत. ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रकृती म्हणजे काय आणि प्रकृतीचे किती प्रकार असतात, त्यातली जे देह प्रकृतीमधला दोषज प्रकृती हा जो पॉइंट आहे त्यातला आपण वात प्रकृती हे कम्प्लीट केलेला आहे. त्याच्याच पुढचा जो एक प्रकृती आहे ती म्हणजे पित्त प्रकृती. ऑलरेडी आपण बघितलं होतं प्रकृती या लेक्चरमध्ये की प्रकृती म्हणजे काय आहे तर बॉडी कंपोजिशन. ज्या पद्धतीने मॉडर्न सायन्समध्ये शरीर कशापासून बनलेलं आहे, सेल्स, बोन्स, मसल्स, टेंडॉन या सगळ्यांनी ह्युमन बॉडी तयार झालेली आहे. त्याच पद्धतीने आयुर्वेद शास्त्रामध्ये किंवा आयुर्वेदानुसार शरीर कशापासून बनलेलं आहे तर 3 दोषांपासून. कोणते कोणते 3 दोष आहेत? वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. तर या 3 दोषांपासून शरीर बनलेलं आहे असं आयुर्वेद शास्त्र सांगतं. तर याच 3 दोषांचं प्रमाण जर समान असेल तर त्याला आपण या 3 दोषांपासून जर शरीर बनलेलं असेल आणि 3ही दोषांचं प्रमाण शरीरामध्ये जर सारखं असेल म्हणजे 33%, 33% आणि 33% तर आपण त्याला समदोषज प्रकृती म्हणणार. पण या 3 दोषांपैकी समजा एखादा दोष जास्त आहे, म्हणजे आता आपण पित्त प्रकृतीबद्दल बोलत आहोत तर पित्त प्रकृती किंवा पित्त दोष सपोज 3 दोषांपैकी पित्त दोष हा आहे 70% आणि नंतर वातदोष आहे 20% आणि कफदोष आहे 10%. तर याच्यामध्ये काय झालं, बॉडी कंपोजिशनमध्ये डिफरन्स आला. म्हणजेच काय तर पित्त दोष जो आहे तो त्याचं प्रमाण जास्त आहे, फॉर एक्झाम्पल 70%, आणि वातदोष सपोज 20% आणि कफदोष जो आहे तो 10%. तर याच्यामध्ये काय होणार आहे, पित्त दोष हा सगळ्यात जास्त असल्या कारणाने याला शरीरामध्ये पित्त दोषाची जी काही लक्षणं आहेत, म्हणजे पित्ताची जी काही कार्य आहेत किंवा पित्त दोषामुळे जे काही लक्षणं शरीरामध्ये दिसतात ती लक्षणं त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये दिसायला लागणार आहेत. त्यालाच आपण प्रकृती म्हणणार आहोत. जर इथेच वातदोष जास्त असेल, वातदोष जर 70% असेल, पित्तदोष 20% असेल तर तिथे वातदोषाची लक्षणं त्या शरीरामध्ये दिसायला लागणार आहे. त्यामुळे 3ही दोषांपैकी जो कोणता दोष शरीरामध्ये जास्त प्रमाणात असणार आहे त्या दोषाची ती प्रकृती म्हणून आपण ओळखणार आहोत. तर सिंपल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वातदोष, पित्तदोष आणि कफदोष हे महत्वाचे 3 दोष आहेत आणि या 3ही दोषांची प्रकृती आहे, वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. पण आता हे ओळखायचं कसं, तर शरीरामध्ये जर वातदोष जास्त असेल तर वातदोषाची लक्षणं शरीरावर दिसणार आहेत आणि त्यामुळे ती व्यक्ती वात प्रकृतीची होणार आहे. त्याच पद्धतीने जर पित्तदोष शरीरामध्ये जास्त असेल तर पित्त प्रकृतीची ती व्यक्ती आपण म्हणणार आहोत. अशा पद्धतीने प्रत्येक दोषानुसार शरीरावर जी काही लक्षणं दिसणार आहेत त्यानुसार आपल्याला कळणार आहे की एक्झॅक्टली कोणत्या प्रकृतीची ही व्यक्ती आहे. सपोज तुम्ही क्लिनिकमध्ये आहात आणि तुमच्याकडे रुग्ण आलेला आहे, पेशंट आलेला आहे. पेशंट चालत येत असतानाच तुम्ही ऑब्झर्व करणार आहात, कारण आपण कोणत्याही रोगीची परीक्षा कशी करतो, पेशंट एक्झामिनेशन कसं करतो आयुर्वेदानुसार, तर 3 पद्धतीने: दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न. म्हणजे सगळ्यात आधी आपण रुग्णाला बघतो, बघून आपण मनातल्या मनात विचार करतो की काय असू शकेल. त्याच्यानंतर आपण स्पर्श करतो, म्हणजे बॉडी टेम्परेचर काय आहे किंवा कुठे स्वेलिंग आहे का, कुठे टेंडरनेस आहे का, हे आपण स्पर्शाने बघणार आहोत. आणि तिसरं आहे ते म्हणजे प्रश्न. मग आपण प्रश्न विचारणार आहोत की आत्ता रिसेंटली काही तुम्ही अपथ्य सेवन केलेलं आहे का, किंवा जर थंडी असेल आणि रुग्ण सर्दी किंवा फिवर घेऊन आलेला असेल तर आपण विचारणार आहोत की तुम्ही थंड पदार्थ काही खाल्लेले आहेत का, किंवा थंड ठिकाणी कुठे आत्ता रिसेंटली जाऊन आलेला आहात. तर हे झालं प्रश्न. तर ज्या पद्धतीने दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न या पद्धतीने आपण रुग्णाची परीक्षा करणार आहोत. तर दर्शन हा जो फॅक्टर आहे, म्हणजे बघून आपल्याला रुग्णाची जी परीक्षा करायची आहे, तर त्याच्यामध्ये हे जे प्रकृतीचं फॅक्टर आहे किंवा प्रकृती हे जे एक फॅक्टर आहे ते आपल्याला लक्षात येणार आहे. म्हणजे नंतर प्रश्न विचारल्यानंतर किंवा
काही गोष्टी जसं डिस्कशन होईल त्यानुसार तर कळणारच आहे. पण जर रुग्ण डोअरमधून चालत येतोय तुमच्या कन्सल्टिंग रूममध्ये, तेव्हाच तुम्ही ओळखणार आहात की रुग्णाची चाल कशी आहे, तो कसा चालतोय, त्याचं शरीर आकार कसा आहे, म्हणजे स्थूल आहे, मध्यम आकाराचा आहे की एकदम लीन सडपातळ आहे, यावरून तुम्हाला कळणार आहे. शिवाय त्याच्या शरीरावर जर पूर्ण वेन्स आणि हातांवर पायांवर जर वेन्स दिसत असतील, खूप सिरांचं जाळं दिसत असेल, तर आपण म्हणणार आहोत की ही वात प्रकृतीची व्यक्ती आहे. ज्या पद्धतीने ती व्यक्ती चालणार आहे, जर कफ प्रकृतीची व्यक्ती असेल तर कशी चालेल, एकदम हळूहळू आणि स्लो लिथार्जिक असं चालणं असेल. वात प्रकृती असेल तर वातदोषाचा गुण काय आहे, चलगुण आहे. चलगुणामुळे ती व्यक्ती एकदम भरभर चालणार आहे, पटपट चालणार आहे. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जेव्हा आपण दर्शन परीक्षा करत असतो त्यावेळी प्रकृती हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला दर्शन परीक्षेमध्ये लक्षात घ्यावा लागणार आहे. का आपल्याला प्रकृती लक्षात घ्यायची आहे, जेव्हा तुम्ही नंतर रुग्णाला तपासणार आहात, प्रश्न विचारणार आहात आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट देणार आहात. जेव्हा ट्रीटमेंट देण्याची वेळ येते तेव्हा त्या व्यक्तीची जर प्रकृती पित्त असेल, म्हणजे रुग्ण जर पित्त प्रकृतीचा असेल, तर तुम्हाला औषधं देत असताना, चिकित्सा देत असताना जे काही औषध द्रव्य तुम्ही देणार आहात तर ते जास्त उष्ण तीक्ष्ण असायला नाही पाहिजे. का, तर ऑलरेडी ती व्यक्ती पित्त प्रकृतीची आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही उष्ण तीक्ष्ण अशी द्रव्य दिली, सपोज मरीच सारखं द्रव्य आहे, पिप्पली सारखं द्रव्य आहे, जे उष्ण तीक्ष्ण गुणात्मक आहे, तर या अशा साधारण गुणांचं जर आपण चिकित्सा म्हणून त्या व्यक्तीला औषधी द्रव्य जर दिले तर काय होणार आहे, सामान्य विशेष सिद्धांतानुसार समान गुणाने समान गुणाची वृद्धी होणार आहे. उष्ण तीक्ष्ण गुणात्मक द्रव्य जर तुम्ही दिले पेशंटला, तर पेशंटच्या शरीरामध्ये ऑलरेडी पित्त प्रकृतीचा पेशंट असल्या कारणाने शरीरामध्ये ऑलरेडी उष्ण तीक्ष्ण गुण आहे, बाहेरून परत औषधी द्रव्यामुळे उष्ण तीक्ष्ण गुण येणार आहे, तर शरीरातली उष्णता वाढणार आहे, तीक्ष्णता वाढणार आहे आणि त्या औषधी द्रव्यांचा त्या व्यक्तीला कदाचित त्रास होणार आहे. त्यामुळे आपल्याला चिकित्सा देत असतानाही हा फॅक्टर लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली कोणत्या प्रकृतीची व्यक्ती आहे. जसं आपण आता उष्ण तीक्ष्णाबद्दल बघितलं, त्याच पद्धतीने कफ प्रकृतीबद्दल, कफ प्रकृती किंवा ऑलरेडी आपण बघितलेल्या वात प्रकृतीबद्दल जर डिस्कस करायचं असेल तर वात प्रकृतीमध्ये काय आहे, त्या रुग्णामध्ये वृक्ष गुण असणार आहे. कारण वातदोषाचा गुण आहे वृक्ष, तर वात प्रकृतीची व्यक्ती देखील वृक्ष गुणात्मक, त्याचे स्किन ड्राय असणार आहे, त्याचे जे काही मुख आहे, हस्त, पाद हे सगळे ड्राय असणार आहे, केस ड्राय असणार आहेत. आणि अशा व्यक्तीला जर आपण वृक्ष गुणात्मक द्रव्य दिलं, सपोज हरितकी सारखं, जे त्रिफलामधलं एक द्रव्य आहे हरितकी, तर ह्याचं जर प्रमाण जास्त वात प्रकृतीच्या रुग्णाला आपण जर दिलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, हरितकी ही वृक्ष गुणाची आहे, तर वृक्ष गुण त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये वाढणार आहे आणि त्याच्यामुळे चिकित्सा देऊन किंवा त्या औषधी द्रव्याचा त्या व्यक्तीला कदाचित त्रास होऊ शकणार आहे. त्यामुळे चिकित्सा देत असताना देखील प्रकृती हा फॅक्टर खूप जास्त महत्वाचा आहे की एक्झॅक्टली रुग्णाची प्रकृती काय आहे त्याच्यानुसार आपल्याला चिकित्सा देण्यासाठी जे काही द्रव्य आहेत, औषधी द्रव्य, ती डिसाईड करावी लागतात. त्यामुळे प्रकृतीचं अत्यंत महत्व आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने एकूण कॉन्सेप्ट म्हणून तर इम्पॉर्टंट आहेच, पण पेशंट ट्रीट करत असताना याचा जास्त महत्व आहे किंवा याचा उपयोग जास्त होणार आहे. कारण जर एखाद्या प्रकृतीच्या ज्या प्रकृतीचा रुग्ण आहे त्याच प्रकृतीची किंवा त्याच गुणाची औषधं साधारण त्या रुग्णाला दिली तर त्या औषधी द्रव्याने त्या रुग्णाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रकृतीचं ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये ऑलरेडी वात प्रकृती बघितलेलं होतं. आता आपण त्याचा पुढचा जो प्रकृतीचा प्रकार आहे तो म्हणजे पित्त प्रकृती. आणि हे कोणत्या प्रकृतीच्या टाईप मध्ये येतात, तर हे दोषज प्रकृतीमध्ये येतात. म्हणजे पहिल्यांदा देह प्रकृती किंवा शारीरिक प्रकृती, त्याचे परत दोन प्रकार होते, दोषज आणि पांचभौतिक. पांचभौतिक मध्ये पंचमहाभूतानुसार प्रकृती सांगितलेली आहे. दोषज मध्ये जे काही त्रिदोष आहेत, वातदोष, पित्तदोष आणि कफदोष, त्यांच्यानुसार प्रकृतीची लक्षणं दिलेली आहेत. वात प्रकृतीबद्दल आपण ज्या रेफरन्सने डिस्कशन केलं, चरक संहिता आणि सुश्रुत संहिता, त्याच पद्धतीने आपण पित्त प्रकृती हा देखील पॉईंट अभ्यासणार आहोत. आणि हा देखील पॉईंट युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने MCQ, SAQ आणि LAQ साठी इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात आधी आपण चरक संहितेचा रेफरन्स बघूया. पहिल्या ओळीमध्ये काय केलेलं आहे, पित्तम उष्णम तीक्ष्णम द्रवम विस्त्रम आम्लम कटुकश्च. म्हणजे पहिल्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत काय सांगितलेलं आहे, तर
पित्त दोषाचे गुण सांगितलेले आहेत. कोणते कोणते गुण आहेत पित्त दोषाचे? उष्ण, तीक्ष्ण, द्रव, विस्त्र, आम्ल आणि कटू. म्हणजेच उष्ण गुणात्मक म्हणजे पित्त दोष हा कसा आहे? उष्ण, त्याचा हॉट एक क्वालिटी सांगितलेली आहे. तीक्ष्ण आहे, तीक्ष्ण म्हणजे भेदन करणारा, एकदम जास्त काय म्हणू शकतो आपण, प्रखर असणारं असा पित्तदोषाचा गुण सांगितलेला आहे. द्रव म्हणजे लिक्विड आहे. विस्त्र हे गंध आहे म्हणजे स्मेल आहे. विस्त्रगंधी असा पित्तदोष सांगितलेला आहे. तर विस्त्रगंधी म्हणजे काय? तर फॉल स्मेल. जर कधी बाय एनी चान्स जर तुम्ही कधी कोणाला वॉमिट करताना पाहिलं असेल आणि त्या वॉमिटचा जर स्मेल कधी आला असेल, किंवा बऱ्याचदा असं होतं की वमन जर तुम्ही कोणत्या वैद्यांकडे ॲज अ ऑब्झर्वर म्हणून जात असाल, तर वमनाचे जेव्हा पेशंट असतात, तर वमन वेग आल्यानंतर जे काही वमन द्रव्य बाहेर येणार आहे कंटेनरमध्ये, त्याचा एक जो टिपिकल स्मेल असतो तो विस्त्रगंधी असा सांगितलेला जातो. कारण पहिल्यांदा कफ बाहेर येणार आहे आणि शेवटी शेवटी पित्तदोष बाहेर निघणार आहे. त्यामुळे विस्त्रगंध हा पित्तदोषाचा गुण सांगितलेला आहे. म्हणजे फॉल स्मेल, एक कुजल्यासारखा असा एक जो टिपिकल स्मेल असतो फॉल स्मेल, त्याला आपण विस्त्रगंधी म्हणणार आहोत. आम्ल रस सांगितलेला आहे. म्हणजे पित्तदोषाचा रस कोणता आहे? आम्ल रस म्हणजे थोडासा आंबट किंवा काय म्हणू शकतो आपण, थोडा आंबूस असा रस किंवा टेस्ट आहे. आणि कटू रस सांगितलेला आहे. कटू म्हणजेच तिखट. तर पित्तदोष हा कोणत्या दोन रसांचा आहे? आम्ल आणि कटू. आणि विस्त्रगंधी सांगितलेला आहे. तर पहिल्या ओळीमध्ये आपल्याला पित्तदोषाचे गुण सांगितलेले आहेत. उष्ण, तीक्ष्ण, द्रव, विस्त्र, आम्ल आणि कटू. तर या गुणांनुसार, प्रत्येक गुणानुसार शरीरामध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक्स दिसणार आहेत ते आता आपण डिस्कस करणार आहोत. पहिला गुण कोणता आहे? तर उष्ण. उष्ण गुणामुळे शरीरामध्ये काय होणार आहे? तस्य औष्ण्यात पित्तल भवन्ति उष्ण असः उष्णमुखाः सुकुमार अवदात गात्राः प्रभूत पिप्लु व्यंगतिल पीडकाः क्षुत् पिपासावंताः क्षिप्र वलित पलित खालित्य दोषाः प्रायो मृदू अल्प कपिल श्मश्रू लोमकेशाश्च. म्हणजे उष्ण गुणामुळे एवढी लक्षणं दिसणार आहेत. एक एक लक्षणाबद्दल आता आपण डिस्कस करूया. शरीरामध्ये उष्ण गुण वाढला किंवा पित्तदोषामुळे शरीरामध्ये जो काही उष्ण गुण आहे त्याच्यामुळे ती व्यक्ती कशी असणार आहे? तर उष्ण असह, म्हणजे त्या व्यक्तीला उष्णता सहन होणार नाहीये. इनटॉलरंट टू हीट म्हणजे जास्त उन्हात फिरणं सहन होणार नाहीये, लगेच चक्कर येईल किंवा त्या व्यक्तीला उन्हात जाणं फारसं आवडणार नाहीये. जर AC, कूलर, फॅन बंद असेल तर ते सहन होणार नाहीये. कंटिन्युअसली AC, कूलर, फॅन मध्ये बसण्याची सवय असेल, थंड हवेच्या ठिकाणी जायला त्या व्यक्तीला आवडत असेल, तर हे काय आहे? तर हे उष्ण असह, म्हणजे कोणतीही उष्ण गुण उष्ण गोष्ट त्या व्यक्तीला आवडणार नाहीये. मध्ये उष्ण आहार असेल, एकदम गरम गरम जेवण काही लोकांना आवडत नाही. म्हणजे जेव्हा आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये बघत असतो की काही लोकांना चहा कॉफी देखील गार करून पिण्याची सवय असते. तर बऱ्याचदा त्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या या उष्ण गुणामुळे किंवा ते पित्त प्रकृतीचे, साधारण पित्त दोषाचं आधिक्य शरीरामध्ये असल्या कारणाने त्या व्यक्तींना कोणतीही उष्ण गोष्ट सहन होत नाही. मग त्यामध्ये काही लोक चहा कॉफी हे थंड करून पितात आणि कंपॅरेटिव्हली जर वात प्रकृती असेल तर ती व्यक्ती पटकन तो गरम गरम चहा 1-2 मिनिटातच संपवून टाकेल. तर हे जे आहे हे उष्ण असह. त्याच पद्धतीने जेवणाच्या बाबतीत आहे की एकदम गरम जेवण किंवा गरम गरम भाजी पोळी असं खायला काही जणांना आवडत नाही किंवा सहन होत नाही, ते थोडंसं गार झाल्यानंतर खातात. तर हे काय आहे? तर हे उष्ण असह, म्हणजे शरीरामध्ये ऑलरेडी उष्ण गुण असल्या कारणाने या व्यक्तींना उष्ण गोष्टी आवडत नाहीत. म्हणजे उन्हात जायला नाही आवडणार, AC, फॅन बंद केलेलं चालणार नाही, उष्ण आहार घ्यायला आवडणार नाही, उष्ण ठिकाणी जायला आवडणार नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या उष्ण असहामध्ये येतात, म्हणजेच उष्ण गोष्टींचा तिरस्कार करणार आहे. पुढचे आहे उष्ण मुखा, म्हणजेच मुख जे आहे, तोंडामध्ये उष्णता जाणवणार आहे. तोंडामध्ये उष्णता जाणवणार आहे म्हणजे काय होणार आहे? तर
कम्पॅरेटिव्हली इतर लोकांच्या तुलनेत पित्त प्रकृतीच्या व्यक्तीच्या तोंडामध्ये जेव्हा आपण ओरल टेम्परेचर घेणार आहोत तर ते नेहमी रेज्ड असणार आहे. म्हणजे बाकी इतर प्रकृतीच्या ओरल टेम्परेचरपेक्षा पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचं ओरल टेम्परेचर, जर थर्मोमीटर ठेवून आपण टेम्परेचर चेक केलं तर कम्पॅरेटिव्हली पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचं ओरल टेम्परेचर हे जास्त असणार आहे. त्यालाच उष्णमुखाह असं म्हटलेलं आहे. आणि या गोष्टीमुळे काय होणार आहे, नेहमी तोंडामध्ये उष्णता जास्त असल्या कारणाने या व्यक्तींना फ्रिक्वेंटली ओरल अल्सर्स म्हणजे तोंड येणं किंवा मुखपाक ज्याला आपण म्हणतो, तर अल्सर्सचं प्रमाण या व्यक्तींमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतं. तर हे झालं उष्ण मुखाहाबद्दल. पुढे आहे सुकुमार अवदात गात्रा. म्हणजे या व्यक्तींचे अवयव जे आहेत, शरीर अवयव जे आहेत ते कसे आहेत, सुकुमार आणि अवदात. अवदात म्हणजे हा एक वर्ण सांगितलेला आहे किंवा कलर कॉम्प्लेक्शन सांगितलेलं आहे. अवदात म्हणजे साधारण थोडंसं गौरवर्णी किंवा थोडंसं फेअर कॉम्प्लेक्शनकडे जाणारं, आणि सुकुमार म्हणजे एकदम डेलिकेट किंवा नाजूक. तर हे जे पित्त प्रकृतीची लोक आहेत यांचे शरीर अवयव जे आहेत, यांचे जे हात पाय हे जे काही आहेत हे कसे असणार आहेत, एकदम डेलिकेट म्हणजे काय, तर थोडंही उन्हात गेले की त्यांना लगेच रेडनेस शरीरावरती जाणवेल. किंवा काही लोक असतात की ज्यांना उन्हात गेल्यानंतर लगेच त्यांचे कान लाल होतात किंवा हातपाय एकदम लाल दिसायला लागतो, चेहरा लाल दिसायला लागतो. तर हे जे आहे हे सुकुमार अवदात गात्रा हे लक्षण पित्त प्रकृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच या व्यक्तींचे अवयव जे आहेत ते एकदम डेलिकेट नाजूक आणि थोडेसे गौरवर्णी, थोडेसे फेअर कॉम्प्लेक्शनचे असतात. आणि थोडंही उन्हात गेलं की हे जे शरीर अवयव आहेत, चेहरा, हात पाय, हे लगेच लालसर असे आपल्याला बघायला मिळते. पुढे आहे उष्ण गुणामुळे काय होणार आहे, तर अजून प्रभूत विप्लू व्यंग तिलपीडका. म्हणजे उष्ण गुणामुळे या व्यक्तींच्या शरीरावर जास्त प्रमाणात आपल्याला मोल्स बघायला मिळणार आहे, ज्याला आपण तीळ म्हणतो. तीळ किंवा मस जे आहेत शरीरावर हे जास्त प्रमाणात पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये बघायला मिळणार आहे. का, तर उष्ण गुणामुळे तिथे पिगमेंटेशन जास्त होणार आहे आणि त्या ठिकाणी मोल्स जे आहेत ते जास्त प्रमाणात आपल्याला पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे जे तीळ आहेत, मस आहेत, यांचं प्रमाण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जास्त असणार आहे. पुढे आहे क्षुत पिपासावंत. उष्ण गुणामुळे या व्यक्तींचा अग्नी कसा असणार आहे, तर प्रबल असणार आहे किंवा उत्तम असणार आहे. म्हणजे अग्नी उष्ण गुणात्मक, पित्त प्रकृती किंवा पित्त दोष उष्ण गुणात्मक. त्यामुळे उष्ण गुणामुळे जाठराग्नी देखील कंटिन्युअसली प्रदीप्त असणार आहे किंवा कंटिन्युअसली तो ऍक्टिव्ह स्टेटमध्ये असणार आहे. त्यामुळे या व्यक्तींना वारंवार भूक लागणार आहे. क्षुधा म्हणजे वारंवार जेवायची इच्छा होणार आहे, वारंवार भूक लागणार आहे. आणि पिपासा म्हणजे तृष्णा किंवा तृप्त. उष्ण गुणामुळे शरीरामध्ये ड्रायनेस येणार आहे, डिहायड्रेटेड फील होणार आहे. त्यामुळे वारंवार या व्यक्तींना तहान लागणार आहे. काहीतरी लिक्विड जे आहे, मग त्याच्यामध्ये कोकम सरबत असेल, लिंबू सरबत असेल, ताक असेल, अशा ज्या लिक्विड पदार्थ आहेत किंवा जे ज्याला आपण काय म्हणतो पाण्याचा अंश, जल अंश किंवा पाण्याचे प्रमाण असणारं किंवा काय म्हणू शकतो आपण की वॉटर इंटेक एकूणच जास्त घेण्याची या व्यक्तींना सवय असणार आहे. त्यामुळे उष्ण गुणामुळे भूक जास्त लागणार आहे, तहान देखील जास्त लागणार आहे. पुढचा आहे क्षिप्रवली पलित खालित्य दोषः. उष्ण गुणामुळे काय होणार आहे, या व्यक्तींच्या शरीरावर लवकर सुरकुत्या येणार आहे. उष्ण गुण काय करणार आहे किंवा इन जनरल पित्त दोष काय आहे, तर कन्व्हर्जनसाठी ते रिस्पॉन्सिबल आहे. ऑलरेडी आपण पित्त दोष बघत असताना बघितलं होतं की पित्त दोष कशासाठी कारणीभूत आहे, तर कन्व्हर्जन किंवा ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण काय म्हणू शकतो की बदलासाठी, एक परिवर्तनासाठी हा दोष रिस्पॉन्सिबल आहे. कोणत्याही गोष्टीचा बदल घडवून आणणं हे पित्त दोषामुळे घडतं. तर पित्त दोषातले आपण स्पेसिफिकली उष्ण गुणामुळे, तर उष्ण गुणामुळे शरीरामध्ये बदल होणार आहे. तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये याच उष्ण गुणामुळे लवकर शरीरावरती सुरकुत्या निर्माण होणार आहेत. म्हणजे बाकी प्रकृतीच्या व्यक्तींपेक्षा पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये लवकर शरीरावर किंवा स्किनवर रिंकल्स दिसायला लागणार आहे. पलित म्हणजेच काय, क्षिप्रपलित म्हणजे या लोकांचे केस लवकर पांढरे होणार आहेत, लवकर त्यांचे केस पिकणार आहेत.
का तर इथे देखील उष्ण गुणामुळे कन्व्हर्जन किंवा ट्रान्सफॉर्मेशनचं कार्य लवकर होणार आहे आणि त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे जे केस आहेत ते लवकर पांढरे होणार आहे. ग्रेइंग ऑफ हेअर जे आहे हे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये जास्त लवकर म्हणजे काय तर साधारण एकदम तरुण वयात असताना 20व्या-22व्या वर्षी या लोकांचे केस पांढरे व्हायला सुरुवात होणार आहे. खालित्य म्हणजे केस गळायला सुरुवात होणार आहे म्हणजेच हेअरफॉल. तर उष्ण गुणामुळे काय होणार आहे तर उष्ण गुण काय करणार आहे शरीरामध्ये ट्रान्सफॉर्मेशन किंवा एक शोषून घेण्याचं काम उष्ण गुणाने होणार आहे आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये केस पांढरे होणार आहेत, लवकर केस झडणार आहेत. कारण कोणतीही गोष्ट जर उष्णता एखाद्या गोष्टीला मिळाली तर त्याच्यामध्ये काय होणार आहे त्या गोष्टींमध्ये एकतर बदल होणार आहेत किंवा ती गोष्ट नाहीशी होणार आहे. त्याच पद्धतीने उष्ण गुणामुळे त्या व्यक्तीचे केस लवकर गळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हेअरफॉल हे जे आहे हे कंप्लेंट बऱ्यापैकी पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे या व्यक्तींना लवकर टक्कल पडण्याची देखील शक्यता असते. पुढे आहे प्रायो मृदू अल्प कपिल श्मश्रू लोम केशाश. म्हणजे उष्ण गुणामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांचे केस कसे असतात, केश, श्मश्रू, लोम म्हणजेच काय, केश म्हणजे स्काल्प हेअर, लोम म्हणजे बॉडी हेअर, श्मश्रू म्हणजेच बियर्ड, मुस्टाच, हे कसे असणार आहेत, मृदू म्हणजे सॉफ्ट असणार आहेत, अल्प म्हणजे प्रमाण त्यांचं कमी असणार आहे, संख्येने कमी असणार आहे, कपिल म्हणजे थोडेसे पिंगट वर्णाचे असे असणार आहेत, थोडेसे गोल्डन ब्राउनिश अशा रंगाचे केस किंवा शरीरावरचे बॉडी हेअर किंवा बियर्ड. बऱ्याचदा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर काही लोकांचे केस हे एकदम काळे असतात, काही लोकांचे थोडे पिंगट वर्णीय असतात किंवा थोडेसे गोल्डन ब्राऊन अशा शेडमध्ये असतात. तर हे कशामुळे होणार आहे तर हे त्या प्रकृतीचं हे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या रुग्णांमध्ये केश, लोम, श्मश्रू कसे आहेत, मृदू म्हणजे सॉफ्ट आहेत, सिल्की आहेत, अल्प म्हणजे प्रमाण किंवा संख्या कमी आहे, कपिल म्हणजे पिंगट किंवा गोल्डन ब्राऊन कलरचे असे त्यांचे केस असणार आहे. या लोकांचे अल्प केश असल्या कारणाने हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्यामुळे पित्त प्रकृतीचे जे काही लोक असतात त्यांच्यामध्ये केसांचा थिकनेस किंवा व्हॉल्यूम देखील कमी असतो. तर हे झालं उष्ण गुणामुळे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पित्त प्रकृतीमध्ये बघायला मिळतात. पुढचा गुण आहे तो म्हणजे तीक्ष्ण गुण. तीक्ष्ण गुणामुळे काय काय होणार आहे तर तीक्ष्ण पराक्रमः, तीक्ष्ण अग्नेयः, प्रभूत अशनपानः, क्लेश असहिष्णु, दंतशूकः. म्हणजेच तीक्ष्ण गुणामुळे काय होणार आहे, ही व्यक्ती तीक्ष्ण पराक्रम म्हणजे तीक्ष्ण गुणामुळे पराक्रमी असणार आहे, म्हणजेच काय शूर असणार आहे, ब्रेव हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते पित्त प्रकृतीमध्ये तीक्ष्ण या गुणामुळे त्या व्यक्तीमध्ये असणार आहे. म्हणजे नॉर्मली एखादा कोणता काही सिनारिओ असेल तर तिथे काही लोक असतात जे कॉन्फिडेंटली त्या सिच्युएशनला हँडल करतात किंवा फेस करतात. तर हे जे गुण आहे हे पराक्रम किंवा ब्रेव हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे हे तीक्ष्ण गुणामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुढे आहे तीक्ष्ण अग्नी. तीक्ष्ण गुणामुळे जाठरांनी प्रदीप्त होणार आहे, अग्नी हा तीव्र होणार आहे, त्यामुळे वारंवार जेवणाची इच्छा होणार आहे, वारंवार भूक लागणार आहे, वारंवार तहान लागणार आहे. त्यामुळे प्रभूत अशनपान म्हणजे तेच अग्नी तीक्ष्ण झाला, जाठराग्नी जर तीक्ष्ण झाला तर काय होणार आहे, वारंवार आहाराची इच्छा होणार आहे. कारण अग्नी जोपर्यंत तेवत आहे किंवा अग्नी जोपर्यंत तीक्ष्ण आहे तोपर्यंत कंटिन्युअसली काही ना काही इनपुट आपल्याला शरीरामध्ये द्यावं लागणार आहे. कारण अग्नी कुठे आहे तर ग्रहणीमध्ये. त्यामुळे भोजन करण्याची वारंवार इच्छा होणे, काहीतरी पाणी पिण्याची इच्छा होणे, लिंबू सरबत सारखे जे लिक्विड आहेत असं काहीतरी सेवन करण्याची इच्छा होणं, हे जे आहे हे प्रभूत अशनपानमध्ये येतं. त्यामुळे क्वांटिटी जी आहे ती जास्त असणार आहे. तीक्ष्ण गुणामुळे अजून एक कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणजे क्लेश असहिष्णु. क्लेश म्हणजे कोणतेही कष्ट किंवा हार्डवर्क हे अजिबात सहन होणार नाहीये, लेबर वर्क या व्यक्तींना सहन होणार नाहीये. ते एकतर आपण बघितलं होतं की सुकुमार असणार आहे, म्हणजे नाजूक असतात पित्त प्रकृतीचे लोक, त्यामुळे त्यांना कोणताही क्लेश त्रास सहन होत नाही, त्यांचा पेशन्स लेवल किंवा टॉलरन्स लेवल जो आहे तो कमी असणार आहे. त्यामुळे या लोकांकडून जास्त जड कामं किंवा अति हेवी वर्क किंवा लेबर वर्क जास्त होणार नाही. पुढे आहे दंतशुका. म्हणजेच काय
तर यांचं आहार हे वारंवार आहाराची इच्छा व्यक्त करणार आहेत आणि वारंवार ते आहार घेणार आहेत आणि आहाराचं प्रमाण देखील जास्त असणार आहे. पुढचा गुण आहे तो म्हणजे द्रवगुण. पित्तदोषाच्या गुणांनुसार आपण काय काय कॅरेक्टरिस्टिक पित्त प्रकृतीमध्ये दिसणार आहेत ते बघत आहोत. द्रवत्वात म्हणजे द्रवगुणामुळे काय दिसणार आहे, शिथिल मृदू संधी मांसा म्हणजे द्रवगुण. द्रवगुण म्हणजे काय, लिक्विड. जर हे शरीरामध्ये असेल तर संधी मांस म्हणजे जे काही जॉईंट्स आहेत, लिगामेंट्स, टेंडॉन ह्यांना कनेक्ट करणारे जे काही ल्युब्रिकेशन आहे ते जर जास्त लिक्विड पित्त प्रकृतीमध्ये द्रवगुणामुळे हे कसे असणार आहेत, शिथिल असणार आहेत. शिथिल आणि मृदू असे सांधे असणार, म्हणजेच जॉईंट्स जे आहेत ते त्यांचं जे बांधा आहे किंवा त्यांचं जे एकमेकांना धरून ठेवण्याचं काम आहे ते थोडंसं शिथिल म्हणजे लूज असणार आहे. तर जॉईंट्स हे लूज असणार आहेत. त्यामुळे या पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये इझिली कोणतेही जॉईंट्स डिसलोकेट होऊ शकतात. म्हणजे थोड्याशा काय म्हणू आपण, दुर्लक्ष केल्याने किंवा थोड्याशा हेवी ऍक्टिव्हिटी किंवा काही अशा थोडा मार लागला किंवा काय, तर याने पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये शोल्डर किंवा नी जॉईंट जो आहे तो डिसलोकेट होण्याचं प्रमाण हे जास्त आपल्याला बघायला मिळतं. हे कशामुळे, तर द्रवगुणामुळे शिथिल मृदू संधी मांस सांगितलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये जॉईंट्स लूज असतात, त्यामुळे इझिली डिसलोकेट होऊ शकतात. आणि मांस लूज असणं म्हणजे काय, तर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल की यांच्या मांस किंवा मसल रिजन, स्पेशली काफ मसल्समध्ये एक लूजनेस असतो. म्हणजे त्यांचे जे काफ मसल्स असतात ते एकदम लूज असतात. थोडी टिचकी मारली तरी तिथे आपल्याला मुवमेंट बघायला मिळतं. तर हे काय आहे, हे द्रवगुणामुळे दिसणारं शिथिल मांस हे लक्षण आहे. तर या गोष्टी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली बघाल, लोकांना ऑब्झर्व कराल, तेव्हाच तुम्हाला या गोष्टी परफेक्टली लक्षात राहणार आहेत. फक्त वाचून किंवा पाठ करून या गोष्टी लक्षात राहणार नाहीये. जोपर्यंत तुम्ही पेशंट्स बघणार नाही, असे वेगवेगळे लोकांना बघणार नाही, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही जर या गोष्टी ऑब्झर्व केल्या तरी तुम्हाला यातले बऱ्यापैकी कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळतील आणि त्यातून तुम्ही ही पर्टिक्युलर व्यक्ती कोणत्या प्रकृतीची आहे हे देखील ओळखू शकता. त्याच्यानंतर द्रवगुणामुळे अजून काय कॅरेक्टरिस्टिक आहे, प्रभूत सृष्ट स्वेद मूत्र पुरुषाश्च. द्रवगुणामुळे ऑब्व्हियसली काय होणार आहे, तर स्वेद म्हणजे स्वेटिंगचं प्रमाण जास्त होणार आहे, मूत्र म्हणजे युरिनेशनचं प्रमाण जास्त होणार आहे, पुरुष म्हणजे स्टूल मोशन, तर याचं प्रमाण जास्त होणार आहे. कारण द्रवगुणामुळे एकतर ते इझिली शरीरातून पास होणार आहेत, म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाहीये किंवा युरिन ऑब्स्ट्रक्ट झाली आहे, मोशनच होत नाहीये, असे त्रास शक्यतो पित्त प्रकृतीच्या लोकांना होत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये द्रवगुण असल्या कारणाने ते एकतर स्वेद मूत्र पुरुष यांचं प्रमाण जास्त आहे आणि ते इझिली शरीरातून बाहेर पडतात. स्वेदाचं प्रमाण जास्त असल्याचं कारण काय आहे, एक तर द्रवगुणामुळे स्वेटिंग होत राहील आणि दुसरा उष्णगुणामुळे देखील स्वेटिंग होणार आहे. हे झालं द्रवगुणाबद्दल. पुढचा गुण आहे तो म्हणजे विस्त्रगंधी किंवा विस्त्रगुण. म्हणजेच काय, तर फॉल स्मेल. याच्यामुळे काय लक्षण दिसणार आहे, प्रभूत पूती कक्षा आस्य शिरहा शरीरगंध. म्हणजे एक प्रकारे टिपिकल विस्त्रगंधी किंवा फॉल स्मेल कुठे येणार आहे, कक्षा म्हणजे ॲक्झिलामध्ये, ॲक्झिलरी रिजन. आस्य म्हणजे ओरल कॅव्हिटी, शिर म्हणजे डोक्यामध्ये आणि पूर्ण शरीरामध्ये एक प्रकारचा फॉल स्मेल असणार आहे आणि याच्यामध्ये जास्त स्वेटिंग होणार आहे. कारण एक तर विस्त्रगंधामुळे हा स्मेल येणार आहे आणि द्रवगुणामुळे स्वेटिंग जास्त झाल्या कारणाने ॲक्झिलरी रिजन जिथे एक कॉम्पॅक्ट स्पेस आहे अशा ठिकाणी, ओरल कॅव्हिटीमध्ये, शिर म्हणजे डोक्यामध्ये कंटिन्युअसली घाम येणार आहे, केसांमध्ये घाम येणार आहे आणि त्याच्यामुळे एक विस्त्रगंध असा त्या शरीराला येणार आहे. तर हे विस्त्रगुणामुळे दिसणारं लक्षण आहे. पुढचं लक्षण आहे ते म्हणजे कटु आम्लत्वात अल्प शुक्र व्यवहाय अपत्याह. कटु आणि आम्ल हे जे रस सांगितलेले आहेत याच्यामुळे काय होणार आहे, तर शुक्र धातूवरती याचा परिणाम होणार आहे. शुक्र धातू कसा आहे, मधुर रसाचा सांगितलेला आहे आणि कटु आम्ल रसामुळे काय होणार आहे, शुक्र धातूचं प्रमाण कमी असणार आहे. त्यामुळे अल्प शुक्र, त्यामुळे शुक्र धातूचं प्रमाण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये कमी असणार आहे. कारण हे शुक्र धातूचा जो काही रस आहे, मधुर रस, त्याच्या एक्झॅक्टली
अपोजिट रस पित्त दोषाचा असल्या कारणाने, कटू आम्ल हा रस असल्या कारणाने शुक्र धातूचं प्रमाण शरीरामध्ये कमी असणार आहे. त्यामुळे व्यवहार इच्छा पित्त प्रकृतीच्या लोकांना कमी असणार आहे, म्हणजे संभोग करण्याची इच्छा कमी असणार आहे. आणि याचाच रिझल्ट काय होणार आहे, तर अपत्य कमी असणार आहे, म्हणजे त्यांना कमीत कमी मुलं असणार, म्हणजे 1 किंवा 2 असेच पित्त प्रकृतीच्या लोकांना मुलं असणार आहेत, कारण त्यांच्यामध्ये शुक्र धातूचं प्रमाण कमी असणार आहे. किंवा अल्पशुक्र व्यवहार अपत्याच्या याच्यामध्ये असंही म्हणू शकता की शुक्र धातूचं प्रमाण कमी असल्या कारणाने पित्त प्रकृतीमध्ये आपल्याला इनफर्टिलिटीचे केसेस देखील बघायला मिळतात, कारण यांच्यामध्ये शुक्राचं प्रमाण कमी असल्या कारणाने वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी हे आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झाले जे काही पित्तदोषाचे आपण पहिल्या ओळीमध्ये गुण बघितले होते, त्याच्यानुसार जे जे लक्षणं शरीरामध्ये दिसतात किंवा जे काही कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात त्याच्याबद्दल आपण आतापर्यंत डिस्कशन केलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, तर एवं गुणयोगा पित्तला मध्यबला मध्य आयुष्य मध्य ज्ञान विज्ञान वित्त उपकरणवंतश्च भवंती. हे जे पित्त प्रकृतीचे लोक आहेत हे कसे आहेत, मध्यम बल यांचं सांगितलेलं आहे, कारण हे सुकुमार आहेत, नाजूक आहेत, क्लेश यांना सहन होत नाही, त्यामुळे यांचं बल कसं आहे, मध्यम मीडियम स्ट्रेंथ असणार आहे. त्यामुळे यांचं आयुष्य कसं आहे, तर आयुष्य देखील मीडियम, म्हणजे लाईफ स्पॅन काय आहे, ऑन अँड ॲव्हरेज खूप दीर्घायुषी नसणार आहेत पित्त प्रकृतीचे लोक, ते मध्यम आयुष्य असणार आहे. आणि त्यांच्याकडे जे काही ज्ञान विज्ञान आहे, जे नॉलेज आहे ते मध्यम मिनिमम, म्हणजे खूप अगदी काहीच माहिती नाही असंही नाही आहे किंवा खूप विद्वान आहेत असंही नाही आहे. त्यामुळे पित्त प्रकृतीची व्यक्ती ही पुरेशी ज्ञान असणारी अशी असणार आहे. आणि यांच्याकडे वित्त उपकरण म्हणजे धन संपत्ती यांचा जो काही कलेक्शन आहे किंवा साठा आहे तो देखील मध्यम असणार आहे. म्हणजे हे लोक ना खूप गरीब असणार आहेत ना खूप रिच असणार आहेत, मीडियम असं त्यांच्याकडे जे काही साधन आहे, उपकरण किंवा वित्त आहे, संपत्ती धन दौलत हे जे आहे ते मध्यम असणार आहे, जेणेकरून त्यांचं आयुष्य पण मध्यम, बल देखील मध्यम आणि त्यांच्याकडे असणारं ज्ञान विज्ञान हे देखील मध्यम आहे. ज्या पद्धतीने आपण वात प्रकृतीमध्ये अल्प बघितलं होतं, सगळं अल्पायुषी, अल्पबल, अल्प वित्त उपकरण हे सगळं अल्प वात प्रकृतीमध्ये होतं. पित्त प्रकृतीमध्ये मात्र हे सगळं मध्यम आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर हा रेफरन्स आहे चरक संहिता विमानस्थान अध्याय 8 मधला. तर हे जे आपण सगळे लक्षणं बघितली त्याचे टॅब्युलर फॉर्ममध्ये आपण एकदा छोटेसे रिव्हिजन करून घेऊया. पहिलं आहे उष्णगुण. उष्णगुणामुळे काय सांगितलं होतं, तर उष्ण असहा म्हणजे इनटॉलरंट टू हीट, उष्णता सहन होणार नाहीये. उष्ण मुखा म्हणजे वॉर्म फेस किंवा ओरल टेम्परेचर जास्त असणार आहे. सुकुमार अवदात गात्र हा म्हणजे फेअर कॉम्प्लेक्शन असेल आणि हे लोकांचे अवयव जे ऑर्गन्स आहेत ते डेलिकेट असणार आहेत. प्रभूत विप्लू म्हणजे त्यांच्यावरती जास्त मोल्स असणार आहेत. व्यंग म्हणजे मोल्स, बर्थ मार्क्स हे जास्त असणार आहेत. पीडका म्हणजे यांच्यामध्ये उष्णगुणामुळे ॲक्नेचं प्रमाण पित्त प्रकृतीमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे. शुद्ध पिपासावंत हा म्हणजे इंटेन्स हंगर अँड थर्स्ट, वारंवार भूक लागणार आहे, वारंवार तहान लागणार आहे. क्षिप्रवली म्हणजेच या लोकांमध्ये लवकर रिंकल्स यायला, शरीरावर सुरकुत्या लवकर दिसायला सुरुवात होणार आहे. अर्ली ग्रेइंग होणार आहे, म्हणजे केस लवकर पांढरे होणार आहेत. बाल्डिंग टेंडन्सी, हेअरफॉल कंटिन्युअसली सुरू असल्या कारणाने पित्त प्रकृतीमध्ये बाल्डिंग टेंडन्सी ही लवकर दिसणार आहे किंवा टक्कल हे लवकर पडणार आहे. मृदू अल्प कपिल श्मश्रू लोम केशा म्हणजे या लोकांचे बॉडी हेअर, स्काल्प हेअर किंवा मुस्टॅच बियर्ड हे कसे असणार आहे, सॉफ्ट स्पार्स अँड टॉनी, म्हणजेच एक प्रकारे गोल्डन ब्राऊन अशा शेडमध्ये यांचे हेअर कलर आपल्याला दिसणार आहे. तीक्ष्ण गुणामुळे काय लक्षणं आपण बघितली, तीक्ष्ण पराक्रम म्हणजे फिअर्स इन ऍक्शन, कोणत्याही गोष्टीला एकदम निर्भीडपणे सामना करणारे किंवा साहसी प्रवृत्ती जी आहे, ब्रेव हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते या तीक्ष्ण गुणामुळे येणार आहे. तीक्ष्ण आग्नेय हा म्हणजे स्ट्रॉंग डायजेस्टिव्ह फायर, जठराग्नी एकदम उत्तम असणार आहे. प्रभूत अशनपाना म्हणजे कन्झ्युम फूड अँड ड्रिंक्स इन लार्ज अमाऊंट्स, क्वांटिटी जास्त असणार आहे आहाराचं आणि पेय पदार्थांचं. क्लेश असहिष्णू म्हणजे इनटॉलरंट टू डिस्कम्फर्ट, म्हणजे कोणतेही कष्ट करायला किंवा लेबर वर्क करण्यासाठी या व्यक्तींना त्रास होणार आहे किंवा ते शक्यतो करणार नाही.
दंतशुका म्हणजे प्रोन टू इन्फ्लमेटरी अल्सर्स ऑर माउथ सोर्स. एक तर दंतशुका म्हणजे आहाराचं प्रमाण जास्त असणार आहे किंवा ओरल रिजनमध्ये अल्सर्सचं प्रमाण जास्त असणार आहे. द्रवगुणामुळे काय होणार आहे तर शिथिल मृदू संधी मांसा म्हणजे सॉफ्ट अँड लूज जॉईंट्स अँड मसल्स. जे काही सांधे आहेत ते लूज असणार आहेत. मसल्समध्ये एक रिजिडिटी जी अपेक्षित असते ती पित्त प्रकृतीमध्ये आपल्याला बघायला मिळणार नाहीये. जॉईंट्स लूज असल्या कारणाने इझिली डिस्लोकेट होण्याची शक्यता आहे. मसल्समध्ये देखील तेवढी स्ट्रेंथ या व्यक्तीमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. प्रभूत सृष्ट स्वेद मूत्र पुरुषा म्हणजेच प्रमाण स्वेद आणि स्वेद मूत्र पुरुष म्हणजे स्वेटिंग, युरिन आणि स्टूल यांचं प्रमाण कसं असणार आहे प्रभूत म्हणजे क्वांटिटी जास्त असणार आहे. सृष्ट म्हणजे ते इझिली शरीराच्या बाहेर फेकले जाणार आहे म्हणजे एक्सेसिव्ह अँड इझी प्रोडक्शन ऑफ स्वेट, युरिन अँड फेसेस. पुढे आहे विस्त्र गुणामुळे काय दिसणार आहे प्रभूत कुटी कक्षा आस्य शिरा शरीरगंध हा म्हणजे ॲक्झिलरी रिजन, ओरल रिजन, शिर म्हणजे हेड रिजन, शरीर म्हणजे पूर्ण शरीराला एक विस्त्र गंध येणार आहे म्हणजे एक फॉल स्मेल असणार आहे. स्ट्रॉंग फॉल ओडर फ्रॉम आर्मपिट्स, माउथ, हेड अँड ओव्हरऑल बॉडी. पुढे आहे कटू आम्लत्वात म्हणजे कटू आणि आम्ल रसामुळे काय होणार आहे अल्पशुक्रा सिमेंटचं प्रमाण आहे लेस असणार आहे. शुक्र धातू कमी असणार आहे त्यामुळे अल्पव्यवहार म्हणजे संभोग इच्छा जी आहे ती कमी असणार आहे आणि त्याच्यामुळे फ्यू चिल्ड्रन म्हणजे अल्प अपत्य तर कमी मुलं या प्रकृतीच्या व्यक्तींना असणार आहेत किंवा कदाचित वंध्यत्वासारखे केसेस आपल्याला पित्त प्रकृतीच्या रुग्णांमध्ये बघायला मिळू शकतात किंवा वंध्यत्वाचे जे काही केसेस आहेत त्याच्यामध्ये मेजरली त्या व्यक्तीची प्रकृती किंवा त्या रुग्णाची प्रकृती ही पित्त असण्याची शक्यता आहे. तर हे झालं चरक संहितेमधल्या रेफरन्सबद्दल. आता आपण पित्त प्रकृतीचाच शुश्रुत संहितेमधला रेफरन्स बघणार आहोत. साधारण दोनही संहितेमध्ये सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत. जे काही वेगळे आहेत त्याच्याबद्दल आपण विशेष डिस्कशन करणार आहोत. पित्त प्रकृतीस्तू स्वेदनो दुर्गंधा म्हणजे पित्त प्रकृतीमध्ये स्वेद जास्त येणार आहे त्यामुळे शरीराला दुर्गंधी असणार आहे. पीत शिथिल अंग म्हणजे शरीर हे कसं असणार आहे पीतवर्णी म्हणजे पिवळसर असं शरीर असणार आहे. शिथिल अंग सगळे शरीर अवयव शरीर कसं आहे शिथिल एकदम लूज असं असणार आहे. जॉईंट्स लूज असणार आहेत. ताम्र नख नयन ताकू जिव्हा ओष्ठ पाणी पाद तलू आणि नख म्हणजे नेल्स, नयन म्हणजे डोळे, तालू म्हणजे हार्ड पॅलेट, सॉफ्ट पॅलेट, जिव्हा म्हणजे टंग, ओष्ठ म्हणजे लिप्स, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय. पाणी पाद तल सांगितले हात आणि पायाचे तळवे हे कसे असणार आहेत ताम्र म्हणजे साधारण रेडिश असे हे दिसणार आहेत कारण पित्त प्रकृतीमध्ये उष्ण गुण असल्या कारणाने इथे थोडेसे लालसर किंवा एक काय म्हणू शकतो आपण थोडंसं अरुण वर्ण असा ताम्र वर्ण हा दिसणार आहे. कॉपर सारखा रंग बघायला मिळणार आहे. कोणत्या कोणत्या अवयवांवर नख, नयन, तालू, जिव्हा, ओष्ठ, पाणी पाद तल म्हणजेच नेल्स, डोळे हे लालसर असणार आहेत. नख रेडिश दिसणार आहे. तालू म्हणजे हार्ड पॅलेट जो आहे तो रेडिश दिसणार आहे. जीभ या लोकांची पित्त प्रकृतीच्या लोकांची एकदम अशी रेडिश असणार आहे, पिंकिश असणार आहे. ओष्ठ म्हणजे लिप्स हे रेडिश असणार आहे. पाणी पादतल म्हणजे हातापायांचे तळवे हे देखील थोडेसे कॉपर रंगाचे किंवा ताम्रवर्णी असे दिसणार आहेत. दुर्भग म्हणजे पित्त प्रकृतीची व्यक्ती ही दुर्भग म्हणजे काय थोडीशी कुरूप असणार आहे. ज्या पद्धतीने आपण वात प्रकृतीमध्ये देखील हे लक्षण बघितलं होतं. वात प्रकृतीची व्यक्ती देखील दुर्भग अशी सांगितलेली आहे कारण अल्प अपचित अवयव असल्या कारणाने किंवा बारीक असल्या कारणाने तिथेही दुर्भग असं लक्षण आलेलं होतं. तर पित्त प्रकृतीमध्ये देखील दुर्भग सांगितलेले. का दुर्भग तर वली पलित खालित्य जुष्ट म्हणजे या पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये लवकर शरीरावर सुरकुत्या येतात, केस लवकर पांढरे होतात आणि हेअरफॉल लवकर सुरू होतो आणि त्यामुळे टक्कल लवकर पडते या लोकांना. तर या सगळ्या पॅरामीटर्समुळे किंवा या सगळ्या कॅरेक्टरिस्टिकमुळे
पित्त प्रकृतीची व्यक्ती ही दुर्भग म्हणजे थोडीशी कुरूप अशी दिसते. बहुभूक उष्णद्वेषी. बहुभूक म्हणजे यांची भूक तीव्र असते किंवा वारंवार भूक लागते, आहाराचं प्रमाण हे जास्त असतं. उष्णद्वेषी म्हणजेच उष्णतेचा तिटकारा किंवा तिरस्कार करणारे. जसं आपण बघितलं होतं की उष्ण असह हे चरक संहितेतलं लक्षण होतं. उष्णद्वेषी म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर साधारण अर्थ तोच की उष्णता सहन होत नाही, मग उष्ण ठिकाणी जायला आवडत नाही, उन्हामध्ये फिरायला आवडणार नाही, एसी फॅन कूलर बंद केलेला चालणार नाही, किंवा उष्ण आहार विहार चालणार नाही, एकदम गरम चहा कॉफी हे लोक पिणार नाहीत. तर हे जे आहे ते उष्ण द्वेषी म्हणजे उष्ण गुणाचा तिरस्कार करणारे पण शीत गुण मात्र आवडणारे असे हे पित्त प्रकृतीचे लोक असतात. क्षिप्र कोप प्रसादो असं सांगितलं म्हणजे क्षिप्रकोप या व्यक्तींना लवकर राग येतो आणि लवकर तो शांत देखील होतो. त्यामुळे क्षिप्रकोप प्रसादो असं लक्षण सांगितलेलं आहे. बऱ्याचदा तुम्ही असं बघितलं असेल फ्रेंड सर्कलमध्ये की काही व्यक्ती असतात ज्यांना खूप इमिजिएट राग येतो आणि तेवढाच इमिजिएट त्यांचा राग शांत देखील होतो. तर हे जे लक्षण आहे हे क्षिप्रकोप प्रसाद असं आपण त्याला म्हणणार आहोत आणि हे पित्त प्रकृतीचं शुश्रूत संहितेमध्ये सांगितलेलं लक्षण आहे. मध्यबलो मध्यायुष्य भवती. जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, या व्यक्तींची स्ट्रेंथ काय आहे तो तर मीडियम असणार आहे, मध्यम अशी यांची स्ट्रेंथ असणार आहे, मध्यम बल असणार आहे. कोणतंही कार्य करण्यासाठी यांच्याकडे खूप जड कामं देखील नाही करू शकणार आहेत किंवा काहीच करणार नाहीत असंही नाही. त्यामुळे मीडियम स्ट्रेंथ असल्या कारणाने साधारण कामं पित्त प्रकृतीची व्यक्ती करू शकते. आणि यांचं आयुष्य किंवा लाईफस्पॅन कसं आहे तर मध्यम असं आहे. खूप दीर्घायुषी नाही आहेत किंवा खूप अल्पायुषी देखील नाही आहेत, मध्यम असं आयुष्य ऑन अन ॲव्हरेज 60-70 असं आपण म्हणू शकतो आत्ताच्या कंडिशनमध्ये. तर मध्यम आयुष्य लाईफस्पॅन हे मीडियम सांगितलेलं आहे. मेधावी पित्त प्रकृतीची व्यक्ती ही कशी असणार आहे, मेधावी म्हणजे एकदम इंटेलिजंट अशी ही व्यक्ती असणार आहे. निपुण मती आणि या व्यक्तीचं ग्रास्पिंग कॅपॅसिटी किंवा बुद्धिमत्ता जी आहे ती निपुण असणार आहे, म्हणजे एकदम स्ट्रॉंग किंवा एकदम काय म्हणू अति बुद्धिमान अति हुशार अशी ही व्यक्ती असणार आहे. विगृह्य वक्ता पित्त प्रकृतीचे जे लोक असतात ते विगृह्य वक्ता म्हणजेच आपलं मत जे आहे स्वतःचं जे ओपिनियन आहे ते एकदम ठामपणे मांडतात, कुणालाही न घाबरता ते स्वतःचं जे काही मत आहे स्वतःचं जे काही ओपिनियन आहे ते सगळ्यांसमोर व्यवस्थित आपलं मत व्यक्त करतात. म्हणजे विदाऊट एनी फिअर विदाऊट एनी हेजिटेशन ते ओपनली आणि तेवढ्याच स्ट्रॉंगली ठामपणे आपलं मत व्यक्त करतात. तेजस्वी ही व्यक्ती कशी आहे तर तेजस्वी अशी असणार आहे पित्त प्रकृतीची व्यक्ती. त्यांच्या मध्ये जो काही एक ऑरा आहे कॉन्फिडन्स आहे तो एकदम स्ट्रॉंग असणार आहे. समितीशु दुर्निवार एरिया म्हणजे समितीशु म्हणजे युद्ध प्रसंगी किंवा अशा ठिकाणी हे लोक एकदम स्ट्रॉंगली त्या सिच्युएशनला हँडल करणार आहेत. ते युद्ध प्रसंगी समिती म्हणजे युद्ध सांगितलेलं आहे, पण आत्ताच्या घडीला जर आपण विचार केला तर कोणतेही असे जे लाईफमध्ये छोटे मोठे बॅटल्स सुरू असतात किंवा काही बॅड सिच्युएशन किंवा थोडीशी अनफेवरेबल सिच्युएशन जर निर्माण झाली तर अशा वेळी हे लोक एकदम स्ट्रॉंगली त्या सिच्युएशनला फेस करतात. जसं काही लोक असतात की ज्यांना एक्झाम ची भीती वाटते किंवा एक्झाम हॉलमध्ये एंटर करताना ते एकदम नर्वस असतात किंवा काय म्हणू खूप घाबरलेले असतात. पण अशा काही सिच्युएशन जसे एक्झाम हॉलमध्ये बऱ्याच जणांना भीती वाटते, पण पित्त प्रकृतीची व्यक्ती मात्र ती सिच्युएशन जी आहे व्यवस्थित हँडल करते. ते व्यक्ती तेवढ्याच स्ट्रॉंगली त्या सगळ्या सिच्युएशन्सना मॅनेज करू शकतात आणि इझिली ते एक्झाम हॉलमध्ये एंटर करून व्यवस्थित एक्झाम देऊ शकतात. किंवा कोणतीही छोटी मोठी गोष्ट जी डेली लाईफमध्ये घडत असते की काही अचानक अनएक्सपेक्टेड काही ट्रॉमा किंवा काही फॅमिली ट्रॉमा किंवा फॅमिलीमध्ये काही चुकीची घटना घडली तर या पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात त्या तेवढ्याच स्ट्रॉंगली त्या सिच्युएशनला हँडल करतात आणि ते कॉन्फिडेंटली ते सगळं सिच्युएशन मॅनेज करू शकतात. त्यालाच आपण समितीशु दुर्निवार वीर्य म्हणणार आहोत. सुप्ताः सन कनक पलाश कर्णिकानां संपश्चेत अपि च हुताश विद्युत उल्काः. सुप्ताः म्हणजे झोपलेला असताना, म्हणजे स्वप्नामध्ये या व्यक्तींना काय दिसणार आहे, पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना स्वप्नामध्ये काय दिसणार आहे तर कनक पलाश म्हणजे पळसाची पानं पळसाची फुलं असं एकदम ब्राईट कलर जे काही आहे
हुताश विद्युत उल्का म्हणजे उल्कापात होताना किंवा वीज कडाडत आहे, वीज चमकत आहे, अशा पद्धतीचे स्वप्न पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पडणार आहे. हे जे असे पॉइंट्स आहेत हे MCQ साठी AIPGT सारख्या एक्झाममध्ये असे पॉइंट्स विचारले जातात की हे सुप्तहासन कनक पलाश कर्णिकारान संपश्चेदपी च हुताश विद्युत उल्का हे कोणत्या प्रकृतीचं लक्षण आहे. तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना स्वप्नामध्ये काय दिसतं तर पळसाची झाडं, उल्कापात होत आहे किंवा विजा चमकत आहेत, विजा कडाडत आहेत, अशा प्रकारचं स्वप्न पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पडणार आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, न भयात प्रणमेदन तेषु अमृदुः प्रणतेषु अपि स सांत्वदान रुची. म्हणजेच जे लोक उद्धट आहेत किंवा जे ॲरोगंट लोक आहेत त्यांना हे पित्त प्रकृतीची व्यक्ती एकदम कठोरपणे बोलणार आहे, एकदम स्ट्रॉंगली किंवा थोडंसं स्ट्रिक्टली बोलणार आहे. पण जे लोक एकदम मृदुभाषी आहेत, नम्र आहेत, पोलाईट आहेत, त्यांच्याशी मात्र पित्त प्रकृतीची व्यक्ती ही एकदम नम्रपणे आदराने असंच वागणार आहे. म्हणजे डिपेंड्स ऑन अदर पर्सन की समोरची व्यक्ती कशी आहे त्यानुसार पित्त प्रकृतीचे लोक वागणार आहेत. जर समोरची व्यक्ती उद्धट असेल, ॲरोगंट असेल तर ते त्या व्यक्तीला तेवढ्याच स्ट्रॉंगली किंवा तेवढ्याच स्ट्रिक्टली रिप्लाय करणार आहेत. पण जर समोरची व्यक्ती एकदम पोलाईट असेल, नम्र असेल तर हे पित्त प्रकृतीची व्यक्ती देखील त्या व्यक्तीला आदराने बोलणार आहे आणि एकदम पोलाइटली त्या व्यक्तीसोबत संवाद साधणार आहे. पुढे सांगलेलं आहे, भवती इह सदा व्यथित आस्य गती स भवेत इह पित्त कृत प्रकृती. व्यथित आस्य गती म्हणजेच काय सांगितलेलं आहे तर या व्यक्तींना ओरल अल्सर्स किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये नेहमी विकार होण्याची शक्यता असते. कारण तर उष्णमुख या कारणाने ह्या पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये ओरल रिजनमध्ये किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये फ्रिक्वेंटली अल्सर्स आपल्याला ओरल अल्सर्स, माउथ अल्सर्स बघायला मिळणार आहेत. त्यालाच आपण व्यथित आस्य गतीही असं म्हणणार आहोत. म्हणजे सारखे काय म्हणू शकतो आपण की ओरल रिजनमध्ये विकार निर्मिती होणार आहे. पुढे सांगितलेलं आहे अनुकत्व, भुजंग उलुक गंधर्व यक्ष मार्जार वानरैही व्याघ्र वृक्ष नकुल अनुकैही पैतिकास्तु नराः स्मृतः. हा रेफरन्स आहे सुश्रुत संहिता शारीर स्थान अध्याय 4. तर अनुकत्व म्हणजे काय तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जे काही लक्षणं दिसतात त्याच सिमिलर लक्षणांची असे काही प्राणी आहेत की ज्यांच्यामध्ये ही लक्षणं दिसतात. त्यामुळे हे जे सिमिलॅरिटी आहे हे दाखवण्यासाठी जे सुश्रुत संहितेमध्ये एक स्पेसिफिक कॉन्सेप्ट दिलेली आहे ती म्हणजे अनुकत्व. म्हणजे त्या प्राण्यांमध्ये जी काही लक्षणं आपल्याला बघायला मिळतात तीच साधारण सिमिलर लक्षणं आपल्याला पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे त्या प्राण्यांसोबत या प्रकृतीच्या व्यक्तींचा कोरिलेशन किंवा सिमिलॅरिटी सांगितलेली आहे. तर कोणते कोणते प्राणी आहेत, भुजंग म्हणजे स्नेक किंवा सर्प. तर सापासोबत काय कोरिलेशन आहे तर साप ज्या पद्धतीने चपळ आहे किंवा त्याचे डोळे ज्या पद्धतीने असतात किंवा सर्प काय आहे तर एकदम रागीट आहे, क्रोधी आहे. जेव्हा सापाला राग येतो तेव्हा तो ज्या पद्धतीने दंश करतो त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे की जेव्हा समोरून जर कोणी ॲरोगन्स दाखवला तर ती व्यक्ती तेवढ्याच रागाने त्या व्यक्तीचा प्रत्युत्तर देणार आहे. उलूक म्हणजे घुबड. तर घुबडाचे डोळे ज्या पद्धतीने आहेत रक्तनेत्र किंवा लाल असे डोळे त्या पद्धतीचे पित्त प्रकृतीचे व्यक्तींचे डोळे आहेत. गंधर्व म्हणजे गंधर्वाला जसं माळा, फुलं किंवा काय म्हणू शकतो म्युझिक ह्या सगळ्यांची आवड आहे त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीच्या लोकांना देखील असे काहीतरी गार्लँड्स किंवा म्युझिक या गोष्टींची आवड असते. यक्ष म्हणजेच ज्या पद्धतीने यक्ष हे देखील रागीट किंवा एक स्ट्रॉंग असं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीची व्यक्ती ही तशीच आहे, कॉन्फिडंट, एकदम स्ट्रॉंगली प्रत्येक सिच्युएशन हँडल करणार. मार्जार म्हणजे मांजर, कॅट. तर मांजर जशी मध्यम आकाराचा प्राणी सांगितलेला आहे त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीची व्यक्ती देखील मध्यम आकाराची, मध्यम बल असणारी, मध्यम आयुष्य असणारी अशी आहे. वानर म्हणजेच मंकी किंवा मरकट किंवा माकड. तर यांच्यामध्ये काय कोरिलेशन आहे, ज्या पद्धतीने माकड हे जेवढं बुद्धिमान आहे त्यांच्याकडे इंटेलिजन्स खूप आहे
त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीची लोक देखील इंटेलिजंट आहेत, ते मेधावी आहेत, निपुणमती अशी लक्षणं सांगितलेली आहेत. व्याघ्र म्हणजे वाघ, टायगर, तर यांच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे? तो वाघ ज्या पद्धतीने पिवळा आहे किंवा पिवळसर असा त्याच्यामध्ये स्किन कलर आहे, त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना देखील स्किनचा कलर कसा आहे त्यांचा, तर पीतवर्णीय आहे, म्हणजेच पिवळसर असल्या कारणाने व्याघ्रासोबत किंवा एक स्ट्रॉंग असं ॲनिमल म्हणून व्याघ्रला आपण बघतो किंवा वाघाला बघतो. कोणतीही सिच्युएशनला ते हँडल करू शकतात किंवा इझिली फेस करू शकतात. त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीची व्यक्ती देखील ते सिच्युएशन्स हँडल करते. स्किन कलर पीतवर्णीय असल्या कारणाने व्याघ्रासोबत इथे अनुगत्व सांगितलेलं आहे. वृक्ष म्हणजेच अस्वल. अस्वल ज्या पद्धतीने पराक्रमी आहे, एकदम ब्रेव असा आहे, कोणत्याही सिच्युएशनला तो टॅकल करू शकतो. त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीची व्यक्ती देखील ही ब्रेव आहे किंवा पराक्रमी असल्या कारणाने वृक्ष म्हणजेच अस्वलासोबत इथे अनुगत्व सांगितलेलं आहे. नकुल म्हणजे मुंगूस. तर मुंगूस ज्या पद्धतीने त्याचे डोळे एकदम रक्तांत नेत्र सांगितलेले आहेत. मुंगुसाचे डोळे कसे असतात? एकदम लाल असे डोळे असतात. त्याच पद्धतीचे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे डोळे देखील लाल असतात, जे आपण ऑलरेडी बघितलं की ताम्र नख नयन वदन. तर हे जे ताम्र नयन आहे किंवा डोळे लाल असण्याचे हे जे एक सिमिलर कॅरेक्टरिस्टिक आहे, ते मुंगुसासोबत असल्या कारणाने इथे अनुकत्व मुंगूस हे दिलेलं आहे. अनुकत्व हा एक सेपरेट टॉपिक आहे, जो आपण पुढे लेक्चर सिरीजमध्ये अभ्यासणारच आहोत. इथे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की कोणत्या प्राण्यांसोबत कोणत्या प्रकृतीचं अनुकत्व सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये पित्त प्रकृती हा जो टॉपिक आहे हा कंप्लीट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण चरक संहिता आणि सुश्रुत संहिता असे दोनही रेफरन्सेस पित्त प्रकृतीचे बघितलेले आहेत. हा जो टॉपिक आहे हा सेपरेटली एलएक्यूला विचारला जाऊ शकतो किंवा यातले फक्त चरक संहितेची लक्षणं एसएक्यूला विचारले जाऊ शकतात. म्हणजे चरक संहितेनुसार पित्त प्रकृती वर्णन करा असा तुम्हाला एसएक्यूसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा जसं सुप्तहासन कनकपलाश कर्णिकारान संपश्चेदपी च उताश विद्युत उल्का हे लक्षण किंवा हे कॅरेक्टरिस्टिक कोणत्या प्रकृतीचं आहे असा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. तर परम्युटेशन कॉम्बिनेशनने हा प्रश्न किंवा हा जो टॉपिक आहे हा एमसीक्यू, एसएक्यू, एलएक्यू अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी विचारला जाऊ शकतो. तर शक्यतो दोनही रेफरन्सेस जर पाठ केले, समजून घेऊन पाठ केले तर इझिली पाठ होऊ शकतात. पण दोनही होत नसतील तर ॲटलिस्ट चरक संहितेचा रेफरन्स पाठ असणं अपेक्षित आहे. कारण ओरल एक्झाममध्ये जर एक्झामिनरने विचारलं की पित्त प्रकृतीचा श्लोक बोलून दाखवा, तर तुम्हाला ते ॲटलिस्ट एक तरी रेफरन्स पाठ असेल तर तुम्ही तिथे एक्झामिनरला ॲन्सर करू शकाल. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण पित्त प्रकृती हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो एक प्रकृतीचा प्रकार आहे कफ प्रकृती त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. धन्यवाद.